मित्रांनो, सक्सेस इज नॉट अबाउट द डेस्टिनेशन बट इट्स अबाउट एन्जॉईंग द प्रोसेस और एन्जॉईंग द जर्नी. ही गोष्ट आपण खूप वेळेस ऐकली असेल, खूप लोकांकडून ऐकली असेल, पण ऍक्च्युअली ती गोष्ट आपण प्रॅक्टिकली जगतोय का किंवा ते ऍक्सेप्ट केलंय का आपण? जर का आपण लाईफ मध्ये ही गोष्ट ऍक्सेप्ट करू शकलो, अडॉप्ट करू शकलो ना, तर लाईफ खूप इझी होऊ शकते. कारण यश म्हणजे कुठला तरी एक दिवस किंवा कुठलं तरी एक ठिकाण नाहीये ज्यावरती पोहोचल्यानंतर आपण असं म्हणू शकू की मी यशस्वी आहे. तर ऍक्च्युअली यश म्हणजे ती पूर्ण जी प्रोसेस आहे, थ्रूआउट ती जी जर्नी आहे ती एन्जॉय करणं, ती जगणं म्हणजे यशस्वी होणं आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला रिअलाइज करून देण्याचा प्रयत्न पण मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला 1 वर्षाची पाठीमागच्या जर्नी सांगणार आहे की मी युट्यूब वरती नेमकं स्टार्ट का केलं, ट्रिगर पॉइंट काय होता, त्यानंतर ती कन्सेप्ट कशी आली, मग मी सब्जेक्ट चूज कसा केला की कुठल्या विषयावरती युट्यूब चॅनल वरती बोलायचं आहे, आणि मग ते पूर्ण चॅनल मी 1 वर्षामध्ये ऑपरेट कसं केलं आणि साइड हसल म्हणूनच का केलं, फुल टाइम का नाही केलं, या प्रश्नाचं पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे. ऍक्च्युअली आजचा हा व्हिडिओ मागच्या वर्षी आलेला आहे जेव्हा आपल्या कंटेंट क्रिएशन जर्नीला 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं. पण माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरून डिलीट झाला होता, म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ टाकतोय. कारण की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या कंटेंट क्रिएशन जर्नीला 2 वर्ष पूर्ण होतील आणि त्यावेळेस मागच्या 1 वर्षामध्ये ह्या पूर्ण कंटेंट क्रिएशन जर्नीमधून मी काय शिकलोय हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याच्यासाठी पहिल्या 1 वर्षामध्ये आपण या पूर्ण कंटेंट क्रिएशन जर्नीमधून काय शिकलो होतो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला तर पुन्हा बघणं ही सुद्धा तुमच्यासाठी उपयोगी गोष्ट असणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी फक्त मी काय शिकलो हे नाही सांगितलेलं आहे. तुम्हाला जर का एखादा साइड हसल स्टार्ट करायचं असेल किंवा तुमच्या स्वप्नांवरती काम करायचं असेल तर त्याच्या स्टेप्स काय असू शकतात, त्याच्या पाठीमागची थॉट प्रोसेस आणि माइंडसेट काय असलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तुम्ही तो बघा आणि पुढच्या आठवड्यामध्ये 2 वर्षाच्या कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये मी कुठल्या गोष्टी शिकलोय, त्याच्यातून माझ्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले, या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे. आणि ही सगळी जर्नी तुम्हाला समजावून सांगताना कुठेतरी मी किती मोठं स्ट्रगल केलेलं आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला याच्यातून सांगायच्या नाहीयेत. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव सांगणार आहे की कुठली एखादी गोष्ट जेव्हा आपण स्टार्ट करतो तर त्याच्या पाठीमागचा थॉट काय असला पाहिजे, ती थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे, जर लॉंग टर्म मध्ये कन्सिस्टंटली आपल्याला ती गोष्ट करायची असेल तर मग आपण आपला माइंडसेट कसा ठेवला पाहिजे जेणेकरून जर का खूप मोठं सक्सेस त्या गोष्टीमध्ये आपल्याला पटकन नाही मिळालं तरीही आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकू, तरीही आपण तेवढ्या जिद्दीनं आणि उत्साहानं ते काम करत राहू शकू. जर का आपल्याला हे करायचं असेल ना तर मग आपल्याला ती जर्नी एन्जॉय करता आली पाहिजे. आणि ती जर्नी एन्जॉय करण्यासाठी पहिल्यांदा आपला तो डिसिजन थॉटफुल असला पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि म्हणून मी तुम्हाला पूर्ण ही 1 वर्षाची जर्नी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. रादर ती फक्त 1 वर्षाची नाहीये, तर ती साधारण 1.5-2 वर्षांपासूनची जर्नी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आता. आणि मी असं का बोलतोय ही गोष्ट पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. बघा, या सगळ्या गोष्टी जर का मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय ना तर हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर जेवढे सगळे लोक तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना त्या सगळ्या लोकांकडून मला एकच गोष्ट एक्सपेक्ट आहे की तुमची पण काहीतरी स्वप्न असतील, तुमची पण इच्छा असेल की एक जो जॉब आहे माझा सर्व्हायवल जो भाग होतो ना तो जॉब सोडून अजून काहीतरी एखादी गोष्ट मला स्टार्ट करायची आहे. माझ्याकडे जो काही 1-2-4 तासांचा वेळ उरत असेल दिवसभरामध्ये त्या वेळेला मला युटिलाइज करायचंय. आणि मल्टिपल कारणांसाठी आपल्याला ती गोष्ट हवी असू शकते. म्हणजे समजा आज जो काही मी जॉब करतोय आणि त्यातून जी सॅलरी मिळते ती कदाचित आज पुरत असेल पण उद्या जबाबदाऱ्या वाढतील आपल्या, त्यावेळेस आपल्याला तेवढे पैसे पुरणार नाहीत, म्हणून त्याची तयारी आतापासूनच करायची असेल की अजून कसं इन्कम वाढवता येईल. किंवा कोणाची तरी इच्छाच असेल माझ्यासारखी की मला लाईफ लॉंग जॉब करायचंच नाहीये, मला स्वतःचं काहीतरी करायचंय. अशा मल्टिपल रिझनसाठी तुमची इच्छा असू शकते की जॉब व्यतिरिक्त पण तुम्हाला काही ना काहीतरी करायचंय, बरोबर? तर तुमच्या ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या लोकांनी स्टार्ट करावं, ऍक्शन घ्यावी त्यांच्या थॉट वरती, आणि प्लस जो काही त्यांच्याकडे वेळ उरतोय त्या वेळेला योग्य पद्धतीने युटिलाइज करावं. हा डिसिजन घेणं तुम्हाला सोपं जावं म्हणून मी ही सगळी जर्नी एक्सप्लेन करतोय. ओके, सो आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघताय आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 43वा एपिसोड, ज्याच्यामध्ये आपले सूरज टॉक्स या युट्यूब चॅनलची पाठीमागची पूर्ण 1 वर्षाची जर्नी मी तुमच्या समोर एक्सप्लेन करतोय. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रिगर पॉइंट सांगतो की आपल्याला स्वतःचं एक युट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय. हा थॉट कुठून आला आणि कशामुळे आला, तर त्याच्यासाठी मला थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायला लागेल. तर पाठीमागचे 4 वर्ष जवळजवळ म्हणजे पहिलं लॉकडाऊन जेव्हा संपलं त्यावेळेस पासून मी स्वतःचा बिझनेस करत होतो. म्हणजे मी स्वतः आणि माझी फॅमिली पण त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होती. सो जेव्हा 4 वर्ष मी हा बिझनेस करत होतो ना तर त्या बिझनेसमध्ये मी खूप काही गोष्टी शिकलो. म्हणजे की व्यवहार कसा करायचा असतो, फायनान्सेस मॅनेज कसे करायचे असतात, एका बिझनेसमध्ये एम्प्लॉईज हायर कसे करायचे, त्यांना ट्रेनिंग कशी द्यायची, सप्लाय चेन मॅनेज
मॅनेजमेंट काय असते, एका रिटेल स्टोअरची मॅनेजमेंट कशी असते, या सगळ्या गोष्टी मी त्या बिझनेसमध्ये शिकलो. पण 4 वर्ष जेव्हा मी तो बिझनेस करत होतो ना, तर त्याच्यानंतर एक गोष्ट मला लक्षात यायला लागली की हा जो बिझनेस मी करतोय ना, त्या बिझनेसमध्ये मे बी मला पैसा मिळतोय, म्हणजे डिसेंट पैसा कमवतोय आपण, जेवढा आपल्या फॅमिलीला रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा जास्तच पैसा मी त्या ठिकाणी कमवत असेल. पण एक गोष्ट अशी होती की त्या बिझनेसमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून किंवा 6 वाजल्यापासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत तुम्हाला एंगेज राहणं मॅन्डेटरी होतं, कारण ते त्या बिझनेसचं नेचर होतं. आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये जसं की दिवाळी किंवा लग्न सराईचा वगैरे सीझन असतो, अशा सीझन मध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देऊन राहायला लागायचं. आणि रिटेल इंडस्ट्रीमध्ये तर मोठे मोठे प्लेअर ऑलरेडी करोडो रुपयांची फंडिंग घेऊन, करोडो रुपये हातामध्ये घेऊन ऑलरेडी बसलेले आहेत. ते अनऑर्गनाइज जे सेक्टर आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ते थोडंसं ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा भारतामध्ये ती इंडस्ट्री ग्रो करण्यासाठी, पण ते खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. आणि एका वेळेच्या नंतर मला लक्षात यायला लागलं की ह्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट होऊन राहायला लागणार आहे स्वतःला. आणि ऍक्च्युली मला ते करायचं नव्हतं. म्हणजे करायचं नव्हतं याचा अर्थ मी ते करू शकत नव्हतं म्हणून नव्हतं करायचं असं नाहीये. तर ऍक्च्युली ते माझं कॅरेक्टर नाहीये. म्हणजे मला दोन्ही गोष्टी हव्यात लाईफमध्ये, एन्जॉयमेंट पण हवी प्लस काम पण सिरियसली करायचे, फोकस्ड एफर्ट पण घ्यायचे एखाद्या गोष्टीवरती. दोन्ही गोष्टी जर बॅलन्स मध्ये असतील तरच मी सॅटिस्फाय राहू शकतो. अदरवाईज जर का लाईफच एन्जॉय नाही करू शकत, फक्त काम करतोय, तरीही ती गोष्ट मला चालणार नव्हती. आणि जर का फक्त एन्जॉय करतोय आणि सिरियस काही काम करण्यासाठीच आयुष्यामध्ये नाहीये, ही गोष्ट पण मला हॅपीनेस देऊ शकत नव्हती. त्यामुळं मला हे कळलं की मला दोनही गोष्टी पाहिजेत. मनी फ्रीडम तर पाहिजेच आहे, म्हणजे गरजेपुरता किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पैसा तर पाहिजेच आहे, प्लस टाइम फ्रीडम पण पाहिजे. म्हणजे मी माझं वर्क मॅनेज करू शकलो पाहिजे, इझिली डेलिगेट करू शकलो पाहिजे आणि त्यातून मग मला ज्या गोष्टी एन्जॉय करायच्या त्याच्यासाठी वेळ पण काढू शकलो पाहिजे. तर हा पहिला ट्रिगर पॉइंट होता की आपल्याला काम असं करायचं आयुष्यामध्ये ज्या गोष्टीमधून टाइम फ्रीडम प्लस मनी फ्रीडम मिळेल. आणि मग आता असं काम काय असू शकतं, तर तोपर्यंत मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले होते. म्हणजे मी रोज मॉर्निंग वॉकला वगैरे तर जातच होतो. त्यावेळेस ऑलरेडी सेल्फी कॅमेऱ्याने मी स्वतःचे व्हिडिओज रेकॉर्ड करायला स्टार्ट केले होते. आजही मी ते व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवरती आपल्या ठेवलेले आहेत. आणि आता जेव्हा मी ते पाठीमागचे व्हिडिओ बघतो तेव्हा मलाच वाटतं की यार एवढे बेकार व्हिडिओ कसे काय आपण बनवू शकतो. पण तरी सुद्धा ते व्हिडिओज मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती ठेवलेले आहेत, कारण मग ते जर्नीचा पार्ट आहे. जर का मी तसे व्हिडिओ नसते बनवले तर मग आज जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये चांगले व्हिडिओ आपण बनवू शकतो ते व्हिडिओज मी बनवू शकलो नसतो, बरोबर. तर त्यामुळं तोपर्यंत मी व्हिडिओज बनवायला इंस्टाग्रामवरती स्टार्ट केलं होतं. माझ्याकडे होता कॉन्फिडन्स लोकांसमोर बोलण्याचा, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा, तर ही माझी स्ट्रेंथ होती. मग आता प्लॅटफॉर्म काय, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती मी ह्या गोष्टी युज करू शकतो. तर त्यावेळेस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे लॉकडाऊन आणि त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये भारतामध्ये इंटरनेटचा वापर किती वाढला होता किंवा किती लोक युट्यूबवरती दिवसभरामध्ये जातात आणि किती वेळ त्यांचा त्याच्यावरती जातो. ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी तर मी ऑब्व्हियसली करतच होतो किंवा त्या सगळ्या गोष्टींचा युजर मी स्वतः पण एक होतो. तर म्हणून मग मी हा विचार केला की आपण एक स्वतःचं युट्यूब चॅनल स्टार्ट करू शकतो. तर ट्रिगर पॉइंट हा नव्हता की सगळेच युट्यूबवरती येत आहेत, सगळ्याच लोकांना युट्यूबर बनायचंय म्हणून मला पण बनायचंय. तर ट्रिगर पॉइंट हा होता की मला एक असं काम हवं होतं ज्यामध्ये टाइम फ्रीडम प्लस मनी फ्रीडम मिळेल. आणि या ठिकाणी माझा डिसिजन बनला की आपण युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं. ट्रिगर पॉइंट तुम्हाला कळला की कुठून मी युट्यूब वरती येण्यासाठी प्रवृत्त झालो. सेकंड थिंग, एक जर युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं तर मग डिरेक्टली कसं काय स्टार्ट करणार, त्याच्यासाठी कुठल्या विषयावरती व्हिडिओज बनवायचे, युट्यूब चॅनलवरती बोलायचं काय, जर लॉंग टर्म मध्ये आपल्याला 1000-2000 व्हिडिओ जर बनवायचे तर त्याचे सब्जेक्ट काय असले पाहिजेत, आपण कोणाला ऍड्रेस करणार आहे, टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं मला भाग होतं. तर मला आठवतंय ज्यावेळेस मला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय हा विचार मी केला होता तर तो 2022चा डिसेंबर महिना वगैरे असेल. म्हणजे 2023च्या नवीन वर्षाचं रिझोल्युशन होतं की स्वतःचं एक युट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय मला. तर आता बघा आपल्याकडे पेशन्स खूप कमी असतो. म्हणजे तुमच्यापैकी पण खूप लोकांना खूप काही करायचं असेल पण ते 1 महिने 2 महिने किंवा 20 दिवस 25 दिवस जसं आपण जिमला जातो आणि 10-20 दिवसांमध्ये आपली एनर्जी डाऊन होते, तसंच कुठलंही काम स्टार्ट करताना आपल्या बाबतीत होतं की ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो त्याच्यावरती काम करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की हे एवढं सोपं पण नाही जेवढं आपण फक्त विचार केला होता, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपली एनर्जी निघून जाते, आपला इंटरेस्ट निघून जातो, आपलं मोटिवेशन संपून जातं आणि ते काम पण पाठीमागं पडून जातं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असतं माहितीये, कारण आपण थॉटफुल डिसिजन घेत नाही. आपण कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी पूर्ण विचार केलेला नसतो आणि म्हणून आपल्याकडे ते क्लॅरिटीच नसते की त्याच्यामध्ये पुढे कसं जायचंय. आणि मी तुम्हाला हीच गोष्ट समजावून सांगण्याचा आता प्रयत्न करते. तर त्यावेळेस जेव्हा मी युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं हा निर्णय घेतला तर तेव्हा मग मी चेक करायला स्टार्ट केलं की माझ्याकडे काय आहे असं जे मी लोकांना देऊ शकतो आणि त्याच्यातून लोकांना व्हॅल्यू मिळू शकते. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी कॉमेडी तर करू शकत नाही, एंटरटेनमेंट वाला पण काही करू शकत नाही, डेली व्लॉग्स पण बनवू शकत नाही, कारण माझ्या लाईफमध्ये इतकं इंटरेस्टिंग पण काही नाही की जे लोकांना दररोज बघायला आवडेल. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याकडे होतं काय देण्यासारखं लोकांना, तर ते होतं फायनान्स आणि करिअर विषयीचं नॉलेज. कारण मी 4 वर्ष बिझनेस केला होता, त्याच्या आधी 2 वर्ष जॉब केला होता. त्यामुळे करिअरमध्ये स्ट्रगल काय आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एक ग्रॅज्युएट मुलगा कॉलेजमधून बाहेर निघतो तर त्याला जॉब भेटण्यासाठी कुठलं स्ट्रगल करावं लागतं, त्याला कुठल्या स्किल्सची गरज पडू शकते, कॉर्पोरेटचं कल्चर कसं असतं, या गोष्टी मला माहिती होत्या. प्लस जर का कोणालाही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर
तर त्याच्यासाठी त्याला कुठल्या स्किल्स लागतील, त्याने काय करणं गरजेचं आहे, बिझनेसमध्ये गेल्यानंतर काय करावं लागतं, फायनान्सेस कसे मॅनेज करायचे, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली मी 4 वर्ष केल्या होत्या. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला होतं आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण डेव्हलप तोपर्यंत झालेला होता. तर माझ्याकडं फायनान्स, करिअर, स्किल्स या गोष्टींविषयी देण्यासारखं बरंच काही होतं आणि म्हणून मी तो सब्जेक्ट चूज केला, नीट चूज केली की मला या सब्जेक्ट वरती व्हिडिओ बनवायचे. ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. जर का समजा मी फक्त कोणीतरी इतर एखादी गोष्ट करते म्हणून ती गोष्ट मी करण्याचा प्रयत्न केला असता, म्हणजे कोणाचे तरी डान्सचे व्हिडिओ खूप चांगले चालतायत आणि म्हणून मी डान्स करून दाखवण्याचा प्रयत्न केला असता, किंवा कोणीतरी खूप चांगल्या पद्धतीने स्टँडअप कॉमेडी करते आणि म्हणून मी तसं करण्याचा प्रयत्न केला असता, तर ते माझं जेन्युइन कॅरेक्टर नाहीये, तो मी तसा नाहीये रिअल लाईफ मध्ये. म्हणून मग मी 10-20 व्हिडिओ जरी जबरदस्ती बनवले असते ना, तरी पण 20, 25, 30, 40 व्हिडिओ बनवताना मला या गोष्टीचा विचार करावा लागला असता किंवा बोर झालं असतं, कंटाळा आला असता आणि मी ती गोष्ट तिथे सोडून दिली असती. पण त्याच्या आधीच ज्यावेळेस मी सब्जेक्ट चूज केला त्यावेळेस असा सब्जेक्ट चूज केला ज्याच्यामध्ये मला खरंच इंटरेस्ट होता आणि ते मी लोकांपर्यंत डिलिव्हर करू शकत होतो, असा मला आत्मविश्वास होता. तो सब्जेक्ट चूज केला. त्यामुळे तुम्ही जर का युट्यूब चॅनल स्टार्ट करताय किंवा कुठलाही एखादी गोष्ट साईड हस्टल म्हणून जर का तुम्हाला स्टार्ट करायची असेल ना, तर नेहमी अशी गोष्ट चूज करायची तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला जेन्युइन इंटरेस्ट आहे किंवा ती गोष्ट तुमच्या नॅचरल स्किल सेट सोबत अलाइन करते कुठेतरी. हा दुसरा पॉइंट होता की सब्जेक्ट कसा चूज केला, पर्सनल फायनान्स, करिअर आणि स्किल्स यावरतीच का बोलायचे हे तुम्हाला समजलं, मी तो डिसिजन का घेतला ते. यानंतरचा प्रश्न होता की मला ऍड्रेस कोणाला करायचे, म्हणजे मी ज्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे ते बघणार कोण आहे, कोणासाठी मी हे सगळे व्हिडिओज बनवणार आहे, हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर, जेव्हा आपल्याला ही क्लॅरिटी असते ना की मी कोणाला ऍड्रेस करतोय किंवा कोणाला काहीतरी सांगतोय, तर त्या दृष्टीने मी जेव्हा व्हिडिओज बनवेल, त्या दृष्टीने जेव्हा माझी स्क्रिप्टिंग होईल ना, त्याच्यानंतर ती गोष्ट योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. अदरवाईज मी रॅन्डम व्यक्तींसाठी व्हिडिओज बनवत असेल ना, तर मलाच कन्फ्युजन आहे पहिल्यांदा की मी कोणाशी बोलतोय. सो आपल्या चॅनलचा टार्गेट ऑडियन्स कसा डिसाईड झाला, म्हणजे मी नेमकं ऍड्रेस कोणाला करतो, जो प्रत्येक व्हिडिओ मी बनवतो ना त्याच्यातनं मी कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे, मग ती व्यक्ती कोण आहे जिला मी हे सगळं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय किंवा जिला मी मदत करण्याचा प्रयत्न करतोय, ती एक अशी व्यक्ती आहे. ही गोष्ट ना ऍक्च्युअली कोर्सेस मध्ये पैसे घेऊन शिकवतात लोक, मी तुम्हाला फ्री मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सांगतोय. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस स्पेशली तुम्ही इंटरनेटवरचे बिझनेसेस करताय ना, त्यावेळेस तुम्ही नेमकं कोणासाठी ते काम करताय, कोणाला काहीतरी सेल करण्याचा प्रयत्न करताय, कोणाचे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय, ही गोष्ट खूप मॅटर करते. त्यामुळे इव्हन युट्यूब चॅनल स्टार्ट करताना आणि स्पेशली एज्युकेशनल युट्यूब चॅनल स्टार्ट करताना पण ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे की आपण नेमकं कोणाशी बोलतोय. तर आपल्या सूरज टॉक्स या चॅनलवरती ज्यावेळेस मी कुठलाही व्हिडिओ बनवतो ना, तर मी एका अशा व्यक्तीशी बोलत असतो ज्या व्यक्तीचं नाव राहुल आहे, तिचं वय 24 वर्ष आहे, तिचं 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, प्रॉपर लातूरचं आहे, ग्रॅज्युएशन पण तिकडेच झालंय, जो येऊन आता पुण्यामध्ये सेटल डाऊन झालेला आहे. 2 वर्ष त्याला जॉब करायला स्टार्ट करून झालेले आहेत, पण तो तरीही त्याच्या करिअर सोबत स्ट्रगल करतोय. थोडेफार पैसे त्याच्या हातामध्ये ऑलरेडी यायला स्टार्ट झालेले, पण ते पैसे मॅनेज कसे करायचे ह्याच्याविषयी त्याच्याकडे प्रॉपर नॉलेज नाहीये, पण ते सगळं ज्ञान मिळवण्याची त्याची इच्छा मात्र आहे. तर मी जेवढे काही व्हिडिओ बनवतो आतापर्यंत बनवलेत आणि आजचा पण व्हिडिओ असेल, याच्या पुढचे पण व्हिडिओ असतील ना, तर त्या सगळ्या व्हिडिओज मधून मी या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत आणि मी त्याला कशा पद्धतीने मदत करू शकतो. तर आता याचा अर्थ ज्यांचं वय 24 वर्ष आणि जे नुकतेच जॉबला लागले त्यांनीच माझे व्हिडिओज बघायचे असं होतो का? तर नाही होत. त्याच्या आजूबाजूच्या एज ग्रुप मधले पण लोक आपले व्हिडिओ ऑब्व्हियसली बघणार आहेत. आपल्या चॅनलचं अनालिटिक्स जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की 25 वर्ष ते 35 वर्ष या एज ग्रुप मधले सगळ्यात जास्त लोक आपले व्हिडिओज बघतात, कारण त्यांच्या प्रॉब्लेम्सला मी ऍड्रेस करत असतो या सगळ्या व्हिडिओज मधून. पण ऍक्च्युअली नेमकं कोणाशी बोलायचं हे ज्यावेळेस मला माहिती असेल ना, त्यावेळेस मला माझी कंटेंट स्ट्रॅटेजी बनवणं किंवा मला कुठल्या विषयावरती व्हिडिओज बनवले पाहिजेत, कुठले विषय टाळले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींविषयी मला स्वतःला क्लॅरिटी मिळते की मला नेमकं माझ्या युट्यूब चॅनलवरती दाखवायचं काय आणि बोलायचंय काय. त्यामुळे अशा पद्धतीने मी टार्गेटेड ऑडियन्स डिसाईड केला. आणि मीनवाईल ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं जसं मगाशी 2022च्या डिसेंबर मंथ मध्ये मी डिसाईड केलं होतं की न्यू इयर रिझोल्युशन आपलं हे आहे 2023 ला युट्यूब चॅनल स्टार्ट करणं. पण ऍक्च्युअली आपला पहिला व्हिडिओ पडला तो 22 जुलै 2023 ला. जवळपास 6 ते 6.5 महिन्यांचा पिरियड लागला या सगळ्या प्रिपरेशनसाठी. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ही गोष्ट डिसाईड केली की कुठल्या सब्जेक्टवरती व्हिडिओज बनवायचे, हे सगळं झालं. याच्या आधी मी 2 गोष्टी केल्या होत्या, म्हणजे 2 कोर्सेस ऍक्च्युअली केले होते. एक होता युट्यूबवरचा की युट्यूबचं अल्गोरिदम कसं वर्क करतं, युट्यूबवरती कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, कधी व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत, किती फ्रिक्वेंटली केले पाहिजेत वगैरे वगैरे, ज्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला त्या कोर्समधून मिळालं. जर तुम्हालाही त्या कोर्सचं नाव हवं असेल की कुठला कोर्स मी केला होता तर खाली कमेंट करा, मी कमेंटच्या रिप्लाय मध्ये तुम्हाला त्या कोर्सचं नाव सांगेन. आणि दुसरा कोर्स जो मी केला होता तो होता व्हिडिओ एडिटिंगचा. कारण ज्यावेळेस युट्यूब चॅनल स्वतःचं स्टार्ट करायचं हा मी डिसिजन घेतला ना, त्यावेळेस माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंगचं. कारण तोपर्यंत मला एडिटिंगचा ई पण माहिती नव्हता, त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं मला. मग मी एक ऑनलाईन कोर्स केला, व्हिडिओ एडिटिंगचा बेसिक कोर्स केला आणि एप्रिल मध्ये मला वाटतं मी ते सॉफ्टवेअर परचेस केलं होतं, ज्या सॉफ्टवेअरवरून मी आता पण व्हिडिओज एडिट करतो. आणि त्याच्यावरती मग शॉर्ट्स व्हिडिओ एडिट करणं किंवा अजून काही लॉंग व्हिडिओज असे रॅन्डम म्हणून एडिट करणं, ह्या
सगळ्या गोष्टींची मी प्रॅक्टिस करायला स्टार्ट केली. व्हिडिओ एडिटिंग बेसिक शिकून घेतली तिथून. आणि जेव्हा ऍक्च्युअली चॅनल स्टार्ट करायचं होतं त्याच्या आधी काही गोष्टींची मला तयारी करावी लागणार होती. जसं मॉर्निंग वॉकला जाऊन मी इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवायचो तसे तर हे लॉंग व्हिडिओ बनवणं काही शक्य नव्हतं. त्याच्यासाठी थोडंसं प्रॉपर सेटअप लागणार होतं किंवा काही गोष्टींची तयारी करावी लागणार होती मला. मग सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट मला करावी लागणार होती ती म्हणजे आयदर कॅमेरा किंवा चांगला फोन. आणि माझा तोपर्यंत फोन पण खराब होत आला होता. त्यामुळे मग मी विचार केला की कॅमेरामध्ये खूप मोठे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण एक चांगला फोन घेऊयात ज्याच्यातून दोन्ही कामं होतील. एकतर फोन पण होईल आणि माझ्या युट्यूबचं काम पण होईल. त्यामुळे मी सगळ्यात पहिली आणि मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती युट्यूब स्टार्ट करताना ती म्हणजे माझ्या आयफोन मध्ये केली होती. ती एकच मोठी इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्यानंतर जेवढं काही लागलं मला ते सगळं 10,000 रुपयांच्या आतमध्ये झाले. म्हणजे हा माईक खरेदी केला जेणेकरून व्हॉइस क्वालिटी वाढेल. मग लाईट्स खरेदी केल्या आणि हे जे काही छोटं मोठं असेल, हा टेबल आहे, एक चेअर आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या साधारण 10,000 रुपयांच्या आतमध्ये झाल्या. आणि ऍक्च्युली आता तर मी पुण्यात राहतो त्यामुळे मी ग्रीन स्क्रीन वरती शूट करतो. पण ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं तेव्हा मी गावी होतो आणि या सगळ्या युट्यूबच्या सेटअपसाठी मी माझ्या शॉप मधल्याच एका कोपऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सेटल केल्या होत्या. एक छोटीशी जागा होती त्याच्यामध्ये हा टेबल ठेवला आणि पाठीमागची जी वॉल होती ना, भिंत होती, ती मी पेंट करून घेतली होती म्हणण्यापेक्षा मी ती स्वतःच केली होती पेंट. तुम्हाला इथे स्क्रीनवरती फोटो वगैरे पण दिसेल. तर अशा पद्धतीने बेसिक गोष्टींपासून ते युट्यूब चॅनल स्टार्ट झालं म्हणजे क्रिएट कधी केलं मी साधारण 9 जुलै किंवा 10 जुलैला 2023 मी ते चॅनल क्रिएट केलं असेल. चॅनल क्रिएट करणं तर काही फ्री मध्ये आहे, म्हणजे ती काही खूप मोठी टास्क नाहीये. युट्यूब वरती कुणीही चॅनल क्रिएट करू शकतं आणि मी ते जानेवारी मध्ये पण क्रिएट करू शकलो असतो, पण मग त्याच्यावरती टाकायला कंटेंटच नसेल तर ते चॅनल क्रिएट करून काय करणार होतो मी. त्यामुळं मी चॅनल क्रिएट केलं साधारण 9-10 जुलैला. माझी एक फ्रेंड आहे, तिने मला लोगो पण बनवून दिला किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिने बरीचशी हेल्प सुद्धा केली. आणि 11-12 जुलै या दरम्यान मी जो माझा पहिला व्हिडिओ शूट केला होता ना, जो आता पण आपल्या चॅनलवरती आहे, 7 reasons to start investing in your 20s, हा जो व्हिडिओ आहे ना तो मी 3 वेळा शूट केला होता. कारण पहिल्यांदा शूट केला आणि तो मला आवडलाच नाही. परत दुसऱ्यांदा शूट केला, तो पण मला नाही आवडला. परत तिसऱ्यांदा शूट केला, तोही मला इतकासा आवडला नव्हता. पण मग मी विचार केला चला ठीक आहे, ह्यालाच आपण थोडंसं एडिट करू आणि टाकून देऊ आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओज वरती आपल्याला एफर्ट घेता येतील. तर अशा पद्धतीने स्टार्ट झालं होतं आपलं युट्यूब चॅनल, जे 1 वर्ष आता 22 तारखेला पूर्ण झालं. पहिला व्हिडिओ आपला अपलोड होऊन. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होऊन 1 वर्ष झालं, पण त्याची तयारी त्याच्या आधीच्या पण 6 महिन्यांपासून मी स्टार्ट केलेली होती. ही गोष्ट सांगण्यामागं किंवा इतक्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यामागं माझा उद्देश इतकाच आहे की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर त्याच्यासाठी प्रिपेअर करावं लागतं, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्यावं लागतं. तुम्हालाही जर का स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या प्रोसिजर मधून मे बी जावं लागू शकतं, पण ऍटलीस्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकून एक क्लिअरिटी मिळेल की कुठल्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकतो. कारण हा प्रवास मी करून आलोय, मग तुमचाच एक मित्र आणि तुमचाच एक भाऊ म्हणून माझं हे सांगणं मला वाटतं कर्तव्य आहे की कुठल्या पद्धतीने तुम्ही स्टार्ट करू शकता. मे बी तुमची जर्नी याच्यापेक्षा थोडीफार सोपी होऊ शकते. आता इथपर्यंत आलं की आपलं चॅनल स्टार्ट झालं आणि पहिला व्हिडिओ पण अपलोड झाला 22 जुलै 2023 ला. आता याच्या पुढचा क्वेश्चन हा आहे की ते चॅनल मी साईड हसल म्हणूनच का स्टार्ट केलं, फुल टाइम का नाही केलं. हा व्हॅलिड क्वेश्चन आहे आणि आता पण मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय तर तुम्ही पण साईड हसल म्हणून स्टार्ट करा, हीच गोष्ट सांगतोय. तर मग मी स्वतः साईड हसल म्हणून का स्टार्ट केलं होतं हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 4 महत्वाचे कारण आहेत त्याची. ज्यावेळेस मी आपलं चॅनल स्टार्ट केलं ना त्यावेळेस पण माझ्याकडे बिझनेस होता आणि ऑलरेडी मी त्या बिझनेसमध्ये फुल टाइम काम करत होतो. त्यामुळे दुपारचा जो माझ्याकडे वेळ असायचा ना, साधारण 12 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत आमच्याकडे कस्टमर्स कमी असायचे, गर्दी कमी असायची. तर या वेळेमध्ये मी हे सगळे युट्यूबचं काम करायचो तेव्हा पहिली 6 महिने. आणि त्याच्यानंतर तर इकडे पुण्याला आलो, त्यानंतर एक जॉब जॉईन केला आणि जॉब करत करत मी आपलं हे युट्यूब चॅनल ऑपरेट करतो. तर साईड हस्टल म्हणूनच का, जर मी ठरवलं असतं तर मी फुल टाइम या युट्यूब चॅनलवरती काम करू शकलो असतो आणि आठवड्याचा जो एक व्हिडिओ मी आता अपलोड करतोय त्याच्याऐवजी 2 व्हिडिओ अपलोड करू शकलो असतो. ही गोष्ट करणं आताही पॉसिबल आणि तेव्हाही पॉसिबल होतं. पण साईड हस्टल म्हणूनच का करतोय मी, ह्याची 4 कारण आहेत आणि तुम्हाला पण ती गोष्ट हेल्प करेल जर का कुठलंही साईड हस्टल तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर. सगळ्यात पहिलं कारण होतं, ज्यावेळेस मी जॉब करेन ना त्यावेळेस माझं ऍटलीस्ट सर्व्हायवल बिघडणार नाही, रुटीन बिघडणार नाही. जे काही मला बेसिक लाईफ जगण्यासाठी पैसे लागतात दर महिन्याचे, ते पैसे मी एका जॉब मधून कमवतोय. त्यामुळे ह्या कामातून आणि युट्यूब चॅनलवरनं लगेच जर का अर्निंग व्हायला स्टार्ट नाही झाली, त्याच्यासाठी जर का थोडासा वेळ लागला तर मी डिमोटिवेट होणार नाही किंवा माझी लाईफ डिस्टर्ब नाही होणार आत्ताची. या सगळ्यात पहिल्या कारणासाठी ती गोष्ट साईड हसल म्हणूनच मी स्टार्ट केली. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी आपलं युट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं ना त्यावेळेस ही गोष्ट मी माइंड मध्ये पक्की करून घेतली होती की आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वर्ष या सगळ्या गोष्टींवरती स्ट्रगल करायचंय. एका वर्षामध्ये व्हायरल होईल आणि एका वर्षामध्ये आपल्याला ते हवं असलेलं सक्सेस मिळेल या गोष्टीवरती मी डिपेंड नव्हतं राहू शकत. कारण भले मला तो आत्मविश्वास असेल पण आपण ही गोष्ट प्रेडिक्ट नाही करू शकत, कारण त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा फॅक्टर्स वरती डिपेंड करणार. त्यामुळे ही गोष्ट मला नेमकी माहिती होती की 2 ते 3 वर्षांचं स्ट्रगल आपल्याला करावं लागू शकतं आणि त्या तयारीनेच आज पण मी काम करतोय. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीने खूप जास्त आता पण इम्पॅक्ट नाही होत किंवा फरक नाही पडत की व्हिडिओज व्हायरल होत नाहीत किंवा वगैरे वगैरे वगैरे. ही गोष्ट होणार आहे आणि एका सर्टन पिरियड मध्ये वेळेमध्ये ते होईल नक्कीच. पण आता मला त्याच्यासाठी काही गडबड करायची नाहीये. त्या पूर्ण वर्षामध्ये फक्त लर्निंग वरती माझा सगळ्यात मोठा फोकस होता. आता सेकंड इयर मध्ये इथून पुढच्या ज्यावेळेस व्हिडिओ बनवू ना त्यावेळेस आपण ते अजून चांगल्या पद्धतीने कसे बनवता येतील, क्वालिटी कंटेंट कसं डिलिव्हर करता येईल, इव्हन माझ्या स्वतःच्या स्किल्स
मध्ये काही इम्प्रूव्ह करता येतील का, या सगळ्या गोष्टींवरती वर्क करणारच आहोत. त्यामुळे ही लॉंग जर्नी होती. जसं मी तुम्हाला पहिल्या पॉईंट मध्ये पण सांगितलं की समजा ह्याच्यातून लगेच पैसे यायला स्टार्ट नाही झाले तर मग मी डिमोटिवेट होऊ शकतो, मला नैराश्य येऊ शकतं, माझी लाईफच डिस्टर्ब झाली बाई आता, बरोबर आहे. मग ही गोष्ट टाळण्यासाठी म्हणून एक लॉंग जर स्ट्रगल करायचं असेल तुम्हाला तर म्हणून पण साईड हसल म्हणून एखादी गोष्ट स्टार्ट केली पाहिजे, जेणेकरून आता लगेच आपलं काही अडणार नाही. हे दुसरं कारण होतं की आपल्याला एक लॉंग स्ट्रगल करायचंय. तिसरं कारण होतं जेव्हा बघा आपल्याकडे एखाद्या गोष्टीसाठी वेळ जेवढा असतो ना तेवढा आपण त्या गोष्टीवरती टाइमपास करतो. म्हणजे आता माझ्याकडे फक्त वीकेंड आहे, सॅटर्डे आणि संडे, या 2च दिवसांच्या आतमध्ये माझी स्क्रिप्ट लिहिली जाते, व्हिडिओ शूट होतो, एडिट होतो आणि सगळ्या गोष्टी करून तो अपलोड पण होतो. कारण मला माहिती एवढे 2च दिवस माझ्याकडे आहेत. पण जर का माझ्याकडे आठवडा असता ना तर मग मी ती लेंथ वाढवली असती, त्याच्यामध्ये टाइमपास जास्त झाला असता. आणि आपण म्हणतोच ना की जर का समजा एखादं काम करण्यासाठी मी स्वतःला 3 तास दिले तर ते काम 3 तासात पूर्ण होईल, आणि जर का मी 30 तास दिले तर मग 30 तासात पूर्ण होईल. कारण आपण मेंटली तेवढे रिलॅक्स असतो. तर तो टाइमपास पण नाही व्हायला पाहिजे. एक तर माझ्या जॉबमध्ये राहून कॉन्टॅक्ट पण वाढतील, तिकडे नॉलेज पण वाढेल काही ना काहीतरी, प्लस सॅलरी मिळेल, आणि त्याच्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये माझं हे काम पण मी करू शकेन. त्यामुळं ही गोष्ट मी साईड हसल म्हणून चूज केली, फुल टाइम न करता. आणि चौथं कारण होतं कधी कधी गोष्टींची व्हॅल्यू करणं किंवा आपण ते डिझर्व करणं पण इम्पॉर्टंट असतं, बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी जॉबला जातो आणि ट्रॅफिक मध्ये अडकतो ना त्यावेळेस मला ही गोष्ट रिअलाइज होते की पुढच्या 2, 3 किंवा 4 वर्षानंतरची लाईफ मला ही नाही पाहिजे. माझं जे काही घर असेल त्या घरामध्ये स्टुडिओ असेल आणि तेवढीच ट्रॅफिक मी बिअर करेन जेवढी की माझ्या एका बेडरूम मधून तयारी करून दुसऱ्या माझ्या स्टुडिओ मध्ये जाईपर्यंत मध्ये जर घरातलं कुणी वगैरे आलं ना तेवढंच मला डिस्टर्ब झालं पाहिजे किंवा तेवढीच ट्रॅफिक लागली पाहिजे. हे जे काही अर्धा तास ट्रॅफिक मध्ये थांबायला लागतं ना ते नाही लागलं पाहिजे. किंवा जर का कधी माझ्या ऑफिसमध्ये मॅनेजमेंटची वगैरे एखाद्या न्यूज किंवा कुठल्याही अदर गोष्टीवरनं मला सतत रिक्वेस्ट करायला लागतील ना त्यावेळेस सुद्धा मी ही गोष्ट रिअलाइज करतो की जर का माझं काम असेल, मी स्वतःचा बॉस असेल तर माझं काम मी माझ्या पद्धतीने मॅनेज करू शकतो, डेलिगेट करू शकतो, माझ्या बिहाफ वरती कोणाला तरी करायला देऊ शकतो. काही होऊ शकतं ज्यावेळेस ते माझं आहे त्यावेळेस माझ्या महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ देताना प्रत्येक वेळेस कोणाची परमिशन घेण्याची गरज पडणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी रिअलाइज होण्यासाठी आणि आपल्याला पुढे जाऊन स्वतःसाठी जी लाईफ क्रिएट करायची ना ती लाईफ इमॅजिन करण्यासाठी, तिची वर्थ करण्यासाठी आता तुम्हाला एक स्ट्रगल करणं गरजेचं आहे. जे नाही पाहिजे मला आयुष्यामध्ये ते काम मी आत्ता करतोय कारण की माझं ते कन्व्हिक्शन स्ट्रॉंग होते त्याच्यातून की पुढे मला काय करायचं. हे एक सगळ्यात महत्वाचं रिझन होतं ज्या कारणासाठी मी हे आपलं जे चॅनल आहे ना ते साईड हसल म्हणून स्टार्ट केले. हे सगळं सांगताना मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, परत मी रिपीट करतोय, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे डिसिजन्स घेणं सोपं जावं आणि तुम्हाला क्लॅरिटी मिळायला पाहिजे की आपण एखादी गोष्ट करताना त्याच्या पाठीमागचं थॉट प्रोसेस काय असली पाहिजे किंवा माइंडसेट कसं असलं पाहिजे. ही गोष्ट तुमच्यासाठी सोपी व्हावी म्हणून मी या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला भेटलं की मी ती गोष्ट साईड हसल म्हणून का करतो. ओके, सो आता जवळजवळ 1 वर्षापर्यंत आलोय आपण की 1 वर्षात मी कशा पद्धतीने केलं, काय केलं वगैरे वगैरे आणि कशासाठी केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर आता पुढच्या वर्षाचा काय प्लॅन आहे. 1 वर्ष जे पहिलं होतं ते मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण लर्निंग मध्ये गेलं. मी माझ्या स्वतःच्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी शिकलो ऍक्च्युअली मी की इंटरनेटवरती, युट्यूब चॅनलवरती आपला प्रेझेन्स कशा पद्धतीने असलं पाहिजे. सो इट वॉज ऑल अबाउट लर्निंग. आणि आता जे सेकंड इयर आहे ते आहे ऍक्च्युअली ग्रोथसाठी की अजून मी चांगल्या पद्धतीने चांगले व्हिडिओज कसे बनवू शकतो, एडिटिंग वरती मी अजून कशा पद्धतीने मेहनत घेऊ शकतो, अजून इन्फॉर्मेटिव्ह, अजून इम्पॅक्टफुल व्हिडिओज मी कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. या सगळ्या गोष्टींवरती आता दुसऱ्या वर्षामध्ये काम होईल. आणि 2 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर पण मे बी मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने झालं, काय झालं, किती ग्रोथ झाली वगैरे. या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तर तुम्ही असणारच आहात. आणि त्याच्यानंतर अजून आपली फॅमिली वाढेल तर ते लोक पण ऍड ऑन झालेले असतील त्याच्यामध्ये. सेकंड इयर मध्ये ग्रोथ आणि थर्ड इयरला वगैरे पुढचे टार्गेट्स आणि पुढच्या गोष्टी त्या वर्षी बघता येतील. असा साधा सिंपल प्लॅन आहे. पण 1000 दिवस मिनिमम म्हणजे 3 वर्ष या गोष्टीवरती मी सेम एन्थुझियाझमने, सेम उत्साहाने, सेम एनर्जीने काम करत राहणार आहे. हे तर फिक्स आहे. डझंट मॅटर मला त्याच्यातून किती पैसे मिळणार आहेत किंवा नाही मिळणार आहेत किंवा बिलकुलच नाही मिळणार आहेत. काही जरी झालं तरी पण आपले व्हिडिओज येत राहणार आहेत. अर्थात तशी काही प्रॅक्टिकल गोष्ट नाहीये पण 7 महिन्यांमध्येच आपलं चॅनल म्हणजे 7 फेब्रुवारीला मला अजून आठवतंय 7 फेब्रुवारी 2024 आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं आणि आता तर त्याचे पेमेंट्स वगैरे पण यायला स्टार्ट होतील. तो काही जास्त मोठा मॅटर नाही किंवा ती प्रायोरिटी पण नाहीये. मी तुम्हाला माइंडसेट सांगतोय की कशा पद्धतीने याच्यावरती मी विचार करतो ऍटलीस्ट काम करताना. सो इथपर्यंत आता तुम्हाला समजलं. पण जर का आता ऍक्च्युअली तुम्हाला कुठलीही गोष्ट जर का साईड हसल म्हणून स्टार्ट करायची असेल तुम्ही काय केलं पाहिजे. ही जी सगळी जर्नी मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केली त्याच्यातनं तुमच्यासाठी टेक अवेज काय आहेत, तुम्ही काय घेऊ शकता याच्यातून. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची की कुठलाही डिसिजन घेताना थॉटफुल डिसिजन घ्या. म्हणजे पूर्ण विचार करून का करायचंय आणि कशासाठी करायचंय, किती लॉंग पिरियड पर्यंत आपल्याला ती गोष्ट करायला लागू शकते, त्याच्यासाठी काय तुम्हाला स्ट्रगल करायला लागू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करा आणि त्याच्यानंतर मग ती गोष्ट स्टार्ट करा. जेणेकरून तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल कुठलीही गोष्ट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये छोटे मोठे अडथळे आले, प्रॉब्लेम्स आले तरीही तुम्ही थांबणार नाहीत. कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे या सगळ्या गोष्टी येणार आहेत इन बिटवीन. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला थॉटफुल डिसिजन घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुमचा डिसिजन घेऊन झालाय ना की आता आपल्याला ही गोष्ट स्टार्ट करायची त्यावेळेस एक प्रॉपर प्लॅन बनवा की कशा पद्धतीने गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करायच्या. त्याच्यासाठी आधी कुठल्या गोष्टींवरती प्रिपरेशन करायचंय,
करायचंय. डिरेक्टली ऍक्शन घेणं म्हणजे उद्याच ती गोष्ट स्टार्ट होणार आहे असं नाहीये. त्याच्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायला लागेल, रिक्वायर्ड नॉलेज घ्यायला लागेल, ती गोष्ट घ्यायला कधी स्टार्ट करायची आणि किती वेळेत तुम्हाला ती कव्हर करायची आहे या गोष्टीचा प्लॅन बनवा. मग ते कधी स्टार्ट होऊ शकतं हे प्रेडिक्ट करा. आणि ऍक्च्युली तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेसमध्ये आलात ना तर मग थांबू नका. प्रिपरेशन झालं की लगेच ऍक्शन घ्या, लगेच स्टार्ट करा आणि एक लॉंग टर्म प्लॅन पण बनवून ठेवा की किती वेळेसाठी तुम्हाला स्ट्रगल करायचं आणि कशा पद्धतीने तुमचा रोडमॅप असणार आहे हे स्वतः तुमची डायरी, पेन किंवा ज्या कुठल्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करत असाल गोष्टी त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे क्लॅरिटी राहील की आपल्याला पुढे जायचं कशा पद्धतीने आणि काय करायचं नेमकं. त्यामुळे प्लॅन इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचा जो वाय आहे ना, कशासाठी तुम्हाला ती गोष्ट करायची ही गोष्ट नेहमी नजरेसमोर ठेवा. म्हणजे तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा किंवा कुठेही, पण ती तुमच्या नेहमी लक्षात पाहिजे की आपण ही गोष्ट स्टार्ट का करतोय. पहिल्यांदा जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला ही गोष्ट करायची नाहीये किंवा मला नकोय, मला कंटाळा आलाय, आता बस झालं वगैरे वगैरे वगैरे, अशा सगळ्या वेळेला तुम्हाला तो वाय कामाला येईल की आपण स्टार्टच कशासाठी केलं होतं आधी. त्यामुळे वाय नेहमी नजरेसमोर ठेवा. आणि चौथी गोष्ट, ज्या लाईन पासून आपण हा व्हिडिओ स्टार्ट केला की सक्सेस इज नॉट अबाउट द डेस्टिनेशन बट इट्स अबाउट एन्जॉईंग द प्रोसेस और एन्जॉईंग द जर्नी. ती जर्नी एन्जॉय करायला शिका. जे काही स्ट्रगल येतील ना, जो काही संघर्ष रस्त्यात येईल, ज्या अडचणी येतील ना, त्या सगळ्या गोष्टींना हॅपीली फेस करा. कुठेही विनाकारण निराश होऊ नका किंवा इच्छा नसल्यासारखं काम करू नका की फक्त करायचंय म्हणून चाललंय अशा पद्धतीने काम नका करू. त्या गोष्टीमध्ये एनर्जी द्या, तुमचा वेळ द्या. तुम्ही जितकं 100% देऊ शकता तितकं देण्याचा प्रयत्न करा आणि एन्जॉय करा ऍक्च्युली ती गोष्ट. तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह कराल आणि तुम्हाला हवं असलेलं यश मिळवू शकाल. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.